तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अजित मागरुळकर, डायरेक्टर जनरल आयएमसी चेंबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर, माझा आवाज येतोय आपल्याला? जी, आता आपण पाहतोय आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि एकंदरच प्रत्येक अर्थसंकल्प सादर होत असताना संपूर्ण जगाचं, देशाचंच म्हणावं लागेल, लक्ष लागून असतं. कारण प्रत्येकालाच काही ना काही अपेक्षा असते की आपल्याला या अर्थसंकल्पातून काय मिळेल. तर एकंदरच या अर्थसंकल्पाचा विचार करतात आपली पहिली प्रतिक्रिया काय, किंवा आपल्याला काय वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये काय असेल? या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला असं वाटतं की नक्कीच टॅक्सवर जोर दिला जाईल. कारण की इतके वर्ष आपण नुसतं म्हणजे टॅक्सवर काही जास्ती जोर दिला झाला नाहीये. कारण की पर्चेसिंग पॉवर, सामान्य माणसाची पर्चेसिंग पॉवर कशी वाढणार, कारण की आपलं ग्रोथ इज बेस्ड ऑन इंटरनल कन्झम्पशन सध्या आता डिक्लाइन म्हणजे अगदी खाली चाललंय. तर त्याचं तुम्ही टॅक्स म्हणजे आपलं पर्सनल टॅक्स, इन्कम टॅक्स याच्यावर या बजेटमध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की काही ना काहीतरी मोठ्या घोषणा होतील. जी, अगदीच. आणि कालच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील संसदेच्या बाहेरून जे भाषण होतं ते ऐकलं होतं. यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की शेअर बाजारासाठी ही खरं तर हा अर्थसंकल्प आशादायी असू शकतो. आपली प्रतिक्रिया? हो, कारण की दर बजेटमध्ये आपल्याला दिसते की शेअर बाजारमध्ये रॅली होते. शेअर बाजार जे आता खाली चाललंय तो एक वर जातो. आणि जर चांगल्या घोषणा, एस्पेशली जर डिस्पोजेबल इन्कम म्हणजे जर सामान्य माणसाच्या हातात जर स्वतःचा जर पैसा जास्ती यायला लागला तर ते तर नक्कीच वाढणार. तर ते पॉझिटिव्ह तर बजेट दिवशी तर ते रॅली आपली होतेच शेअर बाजारमध्ये. आणि जर अनाउन्समेंट्स त्या हिशोबाने झाले तर मग शेअर बाजार जो आता खाली चाललाय तो वर जाण्याची शक्यता आहे. अगदीच. 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून निर्माण झालेला असेल आणि त्याच्यासाठी आपला जो विकास दर आहे तो 9% असावा असं सर्वसामान्य म्हटलं जातं. पण 8%च्या वरती तो घेण्यात येईल किंवा करावा या दृष्टीने प्रयत्न सुरूच आहे. मात्र आपण आता जर विकास दराचा विचार केला तर तो 6.3 ते 6.8 या दरम्यान आपल्याला दिसतोय. हा ग्रोथ रेट, हा जो विकास दर आहे तो वाढवण्यासाठी काही अर्थसंकल्पामध्ये तरतुदी असतील का असं आपल्याला वाटतंय? आणि एकंदर कोणत्या प्रकारच्या तरतुदी असायला हव्यात? आपलं विश्लेषण? नक्कीच. कारण की जर आपण पाहिलं तर आपलं, मी म्हणतो ना, आपला जर ग्रोथ जो आहे तो इंटरनल कन्झम्पशनवर आहे. आता जे कोविड नंतर जे गव्हर्नमेंटनी इन्व्हेस्टमेंट्स केले, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स केले, त्याच्यामुळे जे ग्रोथ आपली झाली. आणि आता जे आहे की गव्हर्नमेंटचं जो इन्व्हेस्टमेंट आहे तो एक स्टॅटिक राहणार आहे. म्हणजे याच्यावर अजून जास्ती ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कुठे करणार. इथे पर्चेसिंग पॉवर आपली खाली होत चालली. आणि त्याला जर आपण जर काही केलं नाही तर जे आता जे ग्रोथ दिसतंय 6.5 किंवा 6.8 तर अजून खाली जाऊ शकतं. कारण की फायनली इंटरनल कन्झम्पशन वर आपलं ग्रोथ खूप डिपेंडेंट आहे. अगदीच. पण आज जर आता आपण असं म्हणताय की हे जे आहे विकास दर तो खाली जाऊ शकतो, हे खाली गेलं तर ते भारताच्या दृष्टीने, आणि अर्थात 2047 मध्ये आपण जे म्हणतोय की भारत एक विकसित राष्ट्र असेल, तर त्या दृष्टीने ते चांगलं नाहीये. असं असताना या कंडिशन मध्ये कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे देशाकडून, सरकारकडून? हे या सिच्युएशनमध्ये आपल्याला दोन्ही साईड, सप्लाय साईड आणि पर्चेसिंग साईड दोघांनाही बॅलन्स करावं लागेल. आपण इतके वर्ष सप्लाय साईडवर जरा फोकस करत होतो, तर पर्चेसिंग साईडवर फोकस कमी झाला आहे. इनफॅक्ट आता या बजेटमध्ये एमएसएमईमध्ये आपलं जर आता कॉस्ट ऑफ फायनान्स जर कमी केला आपण गेले 24 महिने बघतोय की आरबीआयने इंटरेस्ट रेट काही कमी केले. हाय इंटरेस्ट रेट आहे, कॉस्ट ऑफ फायनान्सिंग हेवी आहे, कारण की इन्फ्लेशन कंट्रोल करण्याच्या संदर्भात होत आहे. पण आता एक अशी वेळ आली आहे की आपल्याला सगळ्यांचं व्यवस्थित बॅलन्स करावं लागेल. कारण नाही तर आपण ही 6% आता जी आपण फोकस करतोय, आपल्याला 7-8% पर्यंत न्यायचे असेल तर ते आपल्याला सगळ्याकडे, म्हणजे सप्लाय साईड आणि पर्चेसिंग साईड दोघांनाही वर उचलावं लागेल. आणि याच्यामध्ये, या बजेटमध्ये आम्हाला तरी वाटतं की काहीतरी मोठ्या घोषणा होतील.
अगदीच. जनरली असं म्हणलं जातं, म्हणजे खरं तर उपहासाने म्हटलं जातं की हे जे बजेट आहे, आर्थिक उत्सव असतो 3 दिवसाचा. म्हणजे बघायला गेलं तर काल आशा, आज निराशा आणि उद्या आध्यात्मिक असा निर्विकारपणा, असं एका उपहासाने या अर्थसंकल्पाकडे एकंदरच बघितलं जातं आणि दरवर्षी हा उत्सव होत असतो असं म्हणतात. आणि प्रत्येकाला अपेक्षा असते, सर्वसामान्यांना खरं तर, की आपल्यासाठी काहीतरी या अर्थसंकल्पामध्ये असावं. आणि काही काही वेळेला त्याच्यामधनं निराशाच मिळते बघायला गेलं तर. यावेळेस आपल्याला असं वाटतंय का की एकंदरच सर्वसामान्यांसाठी हा जो अर्थसंकल्प असेल तो आशादायी ठरेल? नक्कीच, कारण की आता जर आपण केलं नाही तर आपण केव्हा करणार? म्हणजे आता इतके वर्ष एक फोकस होता आपल्याला ग्रोथ हे आणि मग गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं, पण आता अशी वेळ आली आहे की आपल्याला एक पर्चेसिंग पॉवर ज्याच्यावर आपण तेही सामान्य माणसाच्या पर्चेसिंग पॉवरवर जर आपण जो दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यावर जर आपण काही लक्ष दिलं नाही तर मग जसं तुम्ही म्हणतात 3 दिवसाचा जो सोहळा असतो तो तसाच यावर्षी होईल. पण मला तर वाटतं यावर्षी आपल्याला दुसरं काहीतरी बघायला मिळेल. अगदीच. करांचे स्लॅब्स जे आहेत, करांचे स्लॅब्स बदलण्याची शक्यता आहे का? नक्कीच. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की इथे आपल्याला सगळंच बघावं लागेल, म्हणजे नुसतंच 1% 2% इकडे किंवा थोडा अजून रिबेट्स देऊन याच्यानी काही होणार नाही. सगळं एक व्यवस्थित एक विचार करून स्लॅबच्या दृष्टिकोनाने किंवा आणखीन दुसरं आपले आता बरेचसे आपले जे भारतीय आहेत ते आता रिटायरमेंटच्या सिच्युएशनमध्ये आले, तर ते NPA CPAच्या सगळ्यांच्या हिशोबाने आपल्याला बघावं लागेल. कारण की फायनली हातात लिक्विडिटी पाहिजे. ते तुम्ही सिनियर सिटीजन असो किंवा मध्यमवर्गीय असो किंवा कामगार असो, जर लिक्विडिटी नाही राहिली तर पर्चेसिंग कुठे आलं? जी, अगदीच अगदीच. एकंदरच आपण म्हणतोय की शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि ज्या काही योजना येत असतात किंवा महिलांसाठी म्हणा किंवा लहान मुलांसाठी ज्या योजना येत असतात त्याकडे जास्त कल दिला जातो. आणि एक गोष्ट जी राहून जाते, आपल्याकडे असं म्हणतात की शिक्षणासाठी 6% वेटेज असलं पाहिजे, पण ते आत्तापर्यंत दिलं गेलेलं नाहीये कुठच्याच अर्थसंकल्पामध्ये. शिक्षणासाठी जास्त वेटेज देणं गरजेचं आहे का, आणि ते कितपर्यंत? कारण असं सगळ्या तत्वज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे की 6% तरी ऍटलिस्ट शिक्षणाकडे वेटेज शिक्षणाला दिलं गेलं पाहिजे. तर आपलं विश्लेषण या संदर्भात काय? नाही, नक्की. इनफॅक्ट शिक्षणाकडे वेटेज दिलं पण शिक्षणाकडे मोर दॅन दॅट स्किलिंगकडे. इनफॅक्ट आता आपल्याकडे म्हणजे ग्रॅज्युएट्स आहे, भरपूर ग्रॅज्युएट्स आहे, पण ते स्किल्ड मॅन पॉवर आहे की नाही? कारण की आपण नुसतं शिक्षण देऊन भागत नाही, त्यांना नोकरी मिळणार की नाही हे पाहिलं पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याला जे सोयीस्कर स्किल्स लागतील ते आपण देतोय का? तर स्किलिंग एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तर नक्कीच आपलं ऑफकोर्स मागच्या बजेट्समध्ये पण गव्हर्नमेंटनी त्याच्यावर लक्ष दिलं आहे आणि या बजेटमध्ये पण ते देतील. कारण शिक्षण एक मोठं आहे, कारण की नाही तर आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे, पण अनएम्प्लॉयमेंट म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट भरपूर आहे. तर त्याच्यासाठी स्किलिंग एक सिच्युएशन आहे ज्याच्यावर आपल्याला खूप म्हणजे काय म्हणतात त्याला फोकस करावं लागेल. अगदीच अगदीच. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ज्याची सगळ्यांना उत्सुकता असते, ते म्हणजे एक तर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का, आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या स्वस्त होतील का? तर अंदाज काय आपला? याच्यावर आता स्वस्त ज्या म्हणतो त्याचा GST एक मोठा भाग असतो. आता GST या बजेटमध्ये GST वर तर जास्ती तर मला काही वाटत नाही, कारण ते सगळं GST काउन्सिलच्या हातात असतं. तर ते स्वस्त होणार की नाही ते ऑफकोर्स इन्फ्लेशनरी प्रेशर आहे. मेन थिंग आहे स्वस्त करण्यात तो आहे, पण दुसऱ्या लोकांकडे पैसे द्या ते विकत घ्यायला, तो एक मोठा मुद्दा आहे. स्वस्त झाले तरी डिस्पोजेबल इन्कम तसंच राहिलं तर कोण घेणार आहे? काही जास्ती काही तुमचं डिमांड वाढणार नाही. सुद्धा एक मुद्दा या दृष्टीने येतो की GDP सक्षम नाहीये आपल्या भारताचं. ते सक्षम करण्यासाठी काय करायला हवं अर्थसंकल्पामध्ये असं आपल्याला वाटतं?
ते ते वाढवण्यासाठी आपलं बेस जो आहे म्हणजे एक ते एक्सपोर्ट्स आता डिक्लाईनमध्ये चालले, कारण की आपलं म्हणजे ग्लोबली जो सिच्युएशन आहे तो पण आपल्याला अफेक्ट होतो. आणि आपलं मी तोच म्हणतो की आपलं इंटरनल कन्झम्पशन स्ट्रॉंग करा. आणि ठीक आहे, आपण गावात इंटरनल कन्झम्पशन थोडं स्ट्रॉंग झालं, पण अर्बन एरियाजमध्ये जिथे आपले सगळे सॅलरीड क्लास राहतात तो अगदी डिक्लाईनवर आपल्याला दिसतोय. त्याला तो आपण जर स्ट्रॉंग केलं तर नक्कीच आपलं जे आपण 6% म्हणतोय ते 6 काय 7% जाईल. अगदीच अगदीच अगदीच. धन्यवाद अजितजी, तुम्ही सर्व हे जे विश्लेषण केलंय त्यासाठी.